तर नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला एका अशा वेगळ्या ठिकाणी असं घेऊन आलोय. ते ठिकाण सांगतानाच अंगावर काटे येतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जी शेवटची भेट झाली, अगदी म्हणजे शेवटची कितीला झाली? 13 जानेवारी 1680 ला. 13 जानेवारी म्हणजे बरोबर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या एक आठवडा अगोदर ही भेट झाली. आणि भेट कशी ठरली? ऐतिहासिक ठरली. आणि ह्या भेटीतच छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात स्वराज्याच्या सगळी सूत्र हातात दिलीत. आणि ते ठिकाण म्हणजे पन्हाळा तालुक्यातील माली. माली ठिकाण आता कुठं तुम्ही म्हणशीला, कसं यायचं, काय यायचं? तर पन्हाळगड हा पाठीमाग आहे. तो बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आता हे भवानी माता मंदिर आहे हे सगळं. आणि हे ठिकाण माले पन्हाळगडाच्या बरोबर पाहिजे. पन्हाळगडावरनं जर वाघबळावर जर आला, तिथं डाव्या हाताला वळला की जरा पुढे आल्यानंतर उजव्या हाताला वळायचं. आणि तिथं जरी अगदी नाही कुणाला कळालं तर माल्याला जायचं, एवढं फक्त सांगा. आणि माल्यात आला की कुणालाही विचारा, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली ते ठिकाण कुठे आहे? बारकं पोरगं सुद्धा तुम्हाला दाखवल, कारण महाराजांचा इतिहासच तेवढा आहे. आपल्या बरोबर हे आहेत संताजी पाटील. हे ह्या गावचेच आहेत. यांनी एकदा मला तो संदर्भ दिला होता की तुमच्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून टाका. आणि हे ठिकाण आहे ते सगळ्यांना कळालं पाहिजे आणि सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे, कारण मराठ्यांचा इतिहास आणि मराठ्याच्या इतिहासाचा, मराठ्यांचा वारसा सांगणारं हे ठिकाण आहे. आणि हे प्रत्येकाला आणि हे प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे, असलंच पाहिजे. हे जर कुणाला माहिती नसेल तर मग काय उपयोग येतात? बरं, छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आपल्यासाठी जे काही केलंय, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलंय, त्यांच्यासाठी इथपर्यंत एकदा येऊन पाय लावून जाणं आपल्यासाठी काय नाही. ते किती लांब आहे, कुठं आहे, कसं आहे? मराठ्यांचा इतिहास शोधायचा तर मराठी माणसाने शोधत आलं तर काही वावगं ठरणार नाही. पण मंडळी, सगळ्यांनी इथे एकदा, जिथं आपल्या राजाचं पदस्पर्शानं हे पावन झालेलं जे ठिकाण आहे आणि शेवटचे जिथं येऊन गेलेले आहेत, ते दोन्ही राजे इथं भेटलेले आहेत. खरं तर हा शिवसंगम आहे. आणि आवर्जून इथं तुम्ही एकदा भेट द्या, म्हणजे खरोखर द्या. हे दिसायला एवढं साधं दिसतंय. आता बघताय मागे हे सगळं तुम्ही, हे असं एवढं दिसायला एवढं साधं दिसतंय. पण हे दिसायला साधं असलं तरी ठिकाण साधं नाही आहे मंडळी. हा, ह्यात कसं आहे, ह्यात आपलं हे आहे. आता काय मला बोलायला शब्द नाही, जितका मी पण भारावून गेलो इथं. तर नक्की मात्र एकदा तुम्ही
मंडळी, मगाशी जे मी हैमावती नदी जो म्हणलो, तो त्या ठिकाणाला आता आपण निघालोय. संताजी पुढे आहेत आपल्या पायऱ्या उतरून. मंडळी इथून येताना जरा जपून यायचं बरं का. तर मंडळी, ही आहे बघा, ही हैमावती. हैमावती ही हैमावती आहे. सुरुवातीला ही नदी होती म्हणतात. आता नदीला आले ओढ्या पुपुरी. इथे एक मंदिर आहे. हे काय मग काय मुखातलं पाणी कुठून येते काय हे? ते काय मग तिथं ते पूर्ण येत होतं पहिलं पण असं बंद आहे खाली. हे काय मग काय पाणी कुठून यायचे? माझा सगळा दगड आहे. माग ह्या पूर्ण कातळ दगड आहे. हे बघा, हे कातळ दगड आहे पूर्ण सगळा. कातळ दगड आहे आणि इथं आपोआप पाणी येत होतं. पाऊसच येते आता. पावसाळ्यात येते पाणी, आता सध्याला येत नाही. दगडातनं येत होते.